आपल्या MHT CET एक्झाममध्ये जी PCBची आन्सर की आहे ती आजच रिलीज झाली आहे आणि PCMची जी आन्सर की आहे ना येत्या 2 ते 3 दिवसात मे बी रिलीज होईल। मग आजचा जो व्हिडिओ आहे ना तो यावरती बनवतोय की जर आपल्याला जसं बोर्ड एक्झाममध्ये म्हणावे तितका स्कोर मिळाला नाही सेम तशी सिच्युएशन जर CET एक्झाममध्ये झाली म्हणजे आपले मॉक टेस्टमध्ये भलेही बऱ्यापैकी स्कोर येत होता, मात्र जर CET एक्झाममध्ये आपल्याला लो स्कोर भेटला तर चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळणार आहे की नाही, किंवा जो स्कोर भेटेल त्याच्यावरती पर्सेंटाईल कसं मिळणार आहे। एकतर या 2-3 गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे। जनरल व्हिडिओ असणार आहे। पहिला आणि इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे काय, यावर्षी सगळ्या मुलांना जो स्कोर आहे तो कमी भेटण्याचे चान्सेस आहेत ना खूप हाय आहे। लाईक सगळ्याच मुलांना ज्यांच्या ज्या शिफ्ट होत्या ना त्या थोड्या डिफिकल्टी गेल्या होत्या। मोस्टली तुमचा जो स्कोर आहे ना तो मॅथमॅटिक्समुळे मे बी डिक्रीज येऊ शकतो। जर अशी सिच्युएशन झाली तरी चान्सेस काय आहेत, यावर्षी कमी मार्क्सवर सुद्धा चांगलं पर्सेंटाईल मिळणार आहे। त्यामुळे घाबरून जाऊ नका की स्कोर कमी येणार आहे किंवा स्कोर कमी येऊ शकतो मग डायरेक्ट कोणत्या तरी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतो, अशी गोष्ट काही करू नका। पहिली इम्पॉर्टंट पॉईंट, जरी स्कोर कमी आला तरी चान्सेस आहेत की यावर्षी कमी मार्क्सवर चांगलं पर्सेंटाईल मिळू शकतं। आता दुसरा आणि इम्पॉर्टंट पॉईंट काय आहे की भलेही स्कोर आपला जर कमी आला तर पुढचे ऑप्शन्स काय असतात। आता बहुतांश पेरेंट्स वगैरे काय करतात तर कमी स्कोर आला आहे म्हणून काय करतात, एखाद्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये किंवा प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये डायरेक्टली प्रोव्हिजनल ॲडमिशन घेऊन टाकतात, जेणेकरून आपल्याला एक सिक्युअर सीट असावी आणि ते चांगलं पण आहे। परंतु एक गोष्ट सांगू का, जरी स्कोर कमी आला ना तरीसुद्धा बहुतांश म्हणजे कित्येक वेज आहे ज्याच्या थ्रू तुम्हाला चांगलं कॉलेज मिळू शकतं। आता पहिली आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय या CETच्या कॅप प्रोसेसमध्ये, एक आहे तुमची काउन्सिलिंग प्रोसेस। जी आपली कॅप ॲडमिशनची प्रोसेस आहे ना ती सगळ्यात इम्पॉर्टंट आहे। कारण का एकतर भलेही तुमचा स्कोर कमी येऊ देत, तुमच्याकडे रिझर्वेशनचा बेनिफिट भेटतो जर तुमच्याकडे कॅटेगरीचे डॉक्युमेंट्स असतील तर। सेकंड आहे तुम्हाला 3 कॅप राऊंडचे ऑप्शन दिलेले असतात, जेणेकरून भलेही एखाद्या कॅप राऊंडमध्ये कॉलेज सहजासहजी जर तुम्हाला मिळत नसेल तर सेकंड अँड थर्डमध्ये ते काही प्रमाणात तरी मिळावं। थर्ड असतं तुम्हाला JEE मेन्सचा स्कोरसुद्धा ॲड करता येतो आणि फोर्थ असतं स्पॉट राऊंडसुद्धा। त्यामुळे अशी ही जी कॅप राऊंडची जी प्रोसेस आहे ती जेन्युइन आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी फीजवरती तुम्हाला ॲडमिशन कॉलेजेसमध्ये होऊ शकतं। आता विद्यार्थी काय करतात, घाई गडबडीमध्ये स्कोर कमी आला म्हणून डायरेक्टली ॲडमिशन्स कोणत्याही कॉलेजमध्ये घेऊन टाकतात। आता बहुतांश कॉलेजेसचे वगैरे बघाल ना तर फोन्स वगैरे येत असतील किंवा यूट्यूबर्ससुद्धा वेगवेगळ्या कॉलेजेसची प्रमोशन्स करतात। मग काय होतं, विद्यार्थ्यांना काय वाटतं की हे कॉलेज चांगलं आहे आणि इथं ॲडमिशन घेतलेलं बरं। ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेत आहे तिथल्या स्टुडंटचे रिव्ह्यूज, तिथले रिव्ह्यूज सगळे आधी नीट बघा आणि मग डिसिजन्स घ्या। त्यामुळे जर तुम्ही CETच्या कॅप प्रोसेसमध्ये व्यवस्थित पेशन्सने सगळ्या गोष्टी केल्यात तर ॲडमिशन नक्की मिळू शकतं। हा होता दुसरा मुद्दा। आता तिसरा पॉईंट, जर मार्क्स कमीच भेटले मग टॉपचं कॉलेज कसं मिळणार आहे। एक सांगू का, जर स्कोर कमी आला तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुमचं पर्सेंटाईल किती येणार आहे। पर्सेंटाईलवरून ठरणार आहे की तुम्हाला तुमचं कॉलेज कुठले मिळणार आहे। आता इन केस जर पर्सेंटाईल कमी भेटलं तर या सिच्युएशनला काय करू शकता, आपल्याकडे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत। पहिला ऑप्शन म्हणजे काय, एकतर तुम्हाला काहीतरी कॉम्प्रोमाइज करावं लागेल, मग ती ब्रँच असू देत किंवा कॉलेज असेल, मग त्याची थोडी तयारी तुम्ही करून ठेवा। दुसरा इम्पॉर्टंट आहे काय, स्पॉट राऊंड आणि इन्स्टिट्यूट लेवल सीट्स। वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये म्हणजे महाराष्ट्रातली एवढी कॉलेजेस आहेत ना, प्रत्येक गल्लीमध्ये एक कॉलेज झाले। आता पुण्यासारख्या ठिकाणी तरी बघाल ना भरपूर कॉलेजेस झाले आहेत ज्याच्यामध्ये कॅप राऊंड 3 नंतर सुद्धा कित्येक सीट्स ज्या असतात ना त्या रिकाम्या राहिलेल्या असतात। मग त्यासाठी कॉलेज काय करतं, कॅप राऊंड 3 नंतर स्पॉट राऊंड कंडक्ट करतं। मग अशा सिच्युएशनला आपल्याला तिथं चान्सेस आहेत की सीट नक्की मिळू शकते। त्यामुळे स्पॉट राऊंड आणि इन्स्टिट्यूट लेवल सीट्स याच्याबद्दल एक सेपरेट व्हिडिओ मी नक्की बनवेल। परंतु या 2 गोष्टी अशा आहेत ना स्पॉट राऊंडमध्ये, जेणेकरून तुमचा स्कोर कमी जरी आला ना तरी एक सीट मात्र नक्की मिळणार आहे। आता होतं असं की स्पॉट राऊंड आणि इन्स्टिट्यूट लेवल सीट्स या दोन्ही गोष्टी आहेत ना त्या कम्प्लिटली लक बेसिसवरती असतात, ठीक आहे। त्यामुळे कुठलं एकदा काय होतं की कमी मार्क्सवर एकदम टॉप कॉलेजसुद्धा मिळून जातं आणि एकदा लो कॉलेजसुद्धा मिळू शकतं, ठीक आहे। ही होता तिसरा पॉईंट। टॉप कॉलेज तरी शक्य नाही आहे, मात्र जर तुम्ही थोडी गोष्ट कॉम्प्रोमाइज केली मे बी ब्रँच आणि कॉलेज तर मात्र चांगलं कॉलेज मिळू शकतं। आता चौथा पॉईंट म्हणजे काय, स्कोर फारच कमी आहे म्हणजे एकदमच जर कमी असेल तर या सिच्युएशनला तुमचं पर्सेंटाईल किती येणार आहे। एकतर जर बघाल ना बऱ्यापैकी जर तुमचे मार्क्स असतील म्हणजे अबाउट 75 किंवा 80 तर बऱ्यापैकी पर्सेंटाईल येतं, मात्र एका पॉईंटला पर्सेंटाईल आहे ना ते मनासारखं येत नाही। कारण का लिटरली लास्ट इयरच्या सिच्युएशन कितीतरी आहेत की विद्यार्थ्याला 76 की 77 मार्क्स होते, पर्सेंटाईल किती आलं, मार्क्स इतकं सुद्धा आलं नाही, डायरेक्टली 62 पर्सेंटाईल आलं होतं। मग अशा सिच्युएशन आहेत त्या एक्सेप्शनल असतात, मात्र बहुतांश विद्यार्थ्यांना जे मार्क्स आहेत किंवा पर्सेंटाईल ते व्यवस्थित येणार आहे। त्यामुळे आता PCBचे आन्सर की रिलीज झाले,
PCMचे येत्या 2 ते 3 दिवसात रिलीज होईल. त्यामुळे घाबरून जाऊ नका की मला कमी मार्क्स आहेत, मला ॲडमिशन मिळणार आहे की नाही. सगळ्या मुलांना ॲडमिशन मिळणारच आहे. फक्त थोडं तुम्हाला मार्क्सनुसार किंवा तुमच्या पर्सेंटाईलनुसार ब्रँचमध्ये कॉम्प्रोमाइज करावं लागेल, इतकंच. ठीक आहे. त्यामुळे आत्तापासून डायरेक्टली ॲडमिशन्स वगैरे घेत असाल तर व्यवस्थित एन्क्वायरी करा. कुठल्याही थर्ड पार्टी एजंटवरती विश्वास ठेवू नका. कारण का बहुतांश ठिकाणी हेच होतं की तुमच्याकडून पैसे वगैरे घेतले जातात, परंतु तुम्हाला सीट देण्याच्या वेळी तुम्हाला सांगितलं की या कॉलेजच्या सीट संपलेत, इकडे घ्या. ठीक आहे. आय होप मला जे बोलायचं आहे ते समजलं असेल. ॲट द एंड ज्या मुलांना पर्सनल काउन्सिलिंग बॅचमध्ये इनरोल करायचं आहे त्यांच्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेलं आहे, नक्की इनरोल करू शकता. तुमचं पर्सेंटाईल, तुमची कॅटेगरी, तुम्हाला कॉलेज ब्रँच कुठे हवे त्यानुसार तुमची सेपरेट एक कॉलेज लिस्ट बनवून दिली जाते. सेकंड असतं तुमचं ॲडमिशन कन्फर्म होईपर्यंत तुम्हाला डाऊट सपोर्ट भेटतो. तिसरं असतं सीईडच्या प्रत्येक स्टेजेसनुसार तुम्हाला फॉर्म फिलिंग कशी करायची यानुसार मीटिंग्समध्ये सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. चौथं असतं स्पॉट ॲडमिशन आणि इन्स्टिट्यूट लेवल सीट्सबद्दल गाईड केलं जातं. आणि पाचवं आहे तुम्हाला फर्स्ट इयर इंजिनिअरिंगमध्ये जे कोडिंग रिलेटेड, प्लेसमेंट रिलेटेड जे सेशन्स असतात ते घेतले जातात. आय होप तुम्हाला या फीचर्स समजले असतील. ज्या मुलांना पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एनरोलमेंटची लिंक देतो आहे, नक्की एनरोल करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला सांगा. आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.